150 वीडियो, 180 लड़कियां, या सच कुछ और है। महाराष्ट्र के अमरावती के परतवाड़ा अचलपुर से सामने आया है ये मामला। सिर्फ वायरल खबर नहीं, संभवत एक बड़ा रैकेट हो सकता है। आरोप है कि एक युवक ने लड़कियों को फंसाकर उनके आपत्तिजनक वीडियो बनाए, फिर उन्हें ब्लैकमेल और शोषण के लिए इस्तेमाल किया। सोशल मीडिया पर दावा 350 वीडियो, 180 लड़कियां, लेकिन सच्चाई ये है अब तक सिर्फ 8 पीड़ितों की ही पुष्टि हुई है। पुलिस ने आरोपी का मोबाइल जब्त किया है और चौंकाने वाली बात, डिलीट किए गए वीडियो भी रिकवर किए जा रहे हैं। यानी मामला गहरा है और डिजिटल सबूत मजबूत। जांच में ये भी सामने आया है कि वीडियो सिर्फ बनाए नहीं गए, दूसरे लोगों ने उन्हें डाउनलोड कर वायरल भी किया। यानी ये सिर्फ एक आदमी का खेल नहीं। वायरल होने के बाद आरोपी के फरार होने की खबरें भी आई, जबकि कुछ अपडेट में गिरफ्तारी की बात भी सामने आई है। इस बीच अनिल बोंडे ने SIT जांच और सख्त कार्रवाई की मांग की है। अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडा इथे अतिशय धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे। एक मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या दोन माहीत असलेल्या मुलांनी साधारणतः 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेले आहे। ते सगळे हिंदू मुलींचे, बहुतांश हिंदू, त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींचे फोटो आहे, व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते मुलींना ब्लॅकमेल करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पैसे उकळतात आणि वेश्यावृत्तीकडे सुद्धा ढकलतात। अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्याने प्रसारित करतोय, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी। पुलिस अधीक्षक विशाल आनंद के मुताबिक जांच जारी है, वीडियो हटाए जा रहे हैं और जरूरत पड़ी तो सुओ मोटो एक्शन भी जारी होगा। विक्टिम किंवा विक्टिमचे फॅमिली मेंबर्सला की जे झाली ते इट इज एंटायरली बॅड, पण जर तुम्ही FIR जर दिली तर ऑब्वियसली आम्ही लीगल पद्धतीने जे कारवाई करायची आहे आम्ही 100% करणार। आणि मोस्ट इम्पॉर्टंटली विक्टिम आणि विक्टिमचे फॅमिली मेंबर्सची ओळख जी आहे आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवणार आणि 100% दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की त्यांचे मुलीचे नाव किंवा त्यांचे फॅमिलीचे नाव किंवा त्यांचे ॲड्रेस जे काही आहे ते कॉन्फिडेन्शियल ठेवणार। आणि आता बोंडे साहेब जे आहे अमरावतीचे खासदार साहेब, त्यांचे पण मला कॉल आला होता आणि त्यांनी पण जे मुली आहे त्यांची शोषण जे झालेली आहे त्यावर खूप जास्त त्यांनी हे केलेली आहे आणि साहेबांना पण आम्हाला ते सांगितलं कि 100% कार्रवाई करायची आहे म्हणून। याद रखिए, ऐसे वीडियो देखना या शेयर करना भी क्राइम है। ये सिर्फ एक स्कैंडल नहीं, ये सोशल मीडिया के अंधेरे सच का आईना है।